न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. संस्कार, कला आणि आधुनिकतेचा संगम अँड अभिजात ओडिसी कला महोत्सव उत्साहात संपन्न. ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर इंग्रजी माध्यम शाळेचा अँड अभिजात ओडिसी शेपिंग द फ्युचर माइंड या संकल्पनेवर आधारित कला महोत्सव दादासाहेब गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल, एन्व्हायरमेंट, कल्चरल, सोशियल, टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर आणि एज्युकेशनल या विषयांवर आधारित नृत्य, नाट्यछटा व समूह सादरीकरणातून आपली कला सादर केली. गणेश वंदना, शिवतांडव तसेच शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा प्रवास विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उलगडून दाखवला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिक्षणासोबतच संस्कार, मूल्य आणि सामाजिक भान कसे रुजवले जाते याचे दर्शन विविध गीतांवरील सादरीकरणातून घडले. कार्यक्रमाला नवजीवन डे स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुभाष देशमुख आणि कार्यकारी संचालिका शिरीन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्य अतिथींनी भाषणात सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे तर संस्कारयुक्त, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक घडवणे आवश्यक असून हे कार्य ही शाळा प्रभावीपणे करत आहे. मला वाटतं बरेचसे किंवा जेवढे काय आई बाप आजोबा इथं आले त्यांचं फक्त एक काम रोजचं, हे अभ्यास कर, हे अभ्यास कर, हे अभ्यास कर. तिकडं टी व्ही आईबाप पाहतात तरी पण तू अभ्यास कर, तिकडं मोबाईल आईबाप पाहतात तरी पण तू अभ्यास कर. दिस इज नॉट फेअर असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग करून टाका का अभ्यास? बंद करायचं का नाही? करतात. आमचं जे नवजीवन आहे त्याच्या सुरुवातीला मी बरेच वर्ष गावात यायचो, ते तिकडंच चालायचं. तर असेंब्ली राहायची. असेंब्ली म्हणजे असंच गप्पा गोष्टी, सगळ्यांना एकत्र घेऊन बसायचं. साधारण 2-3 संध्याकाळी बास्केटबॉल, सगळे 300-350 मुलं, सगळं मुलं. आणि त्यांची सकाळी प्रेयर राहायची. मुद्दाम तुम्हाला सांगतोय, तुमच्या प्रत्येक जण फक्त आपल्या मुलाकडे पाहत होता. आम्ही तुमच्या सगळ्यांकडे पाहतो. तुम्ही आमच्या आहात. तुमचा फक्त इथं मुलगा आहे असं नका करू. गोपाळराव आहे तुमचे, भंडारी साहेब आहे तुमचे, मस्तिके, नागू होईल आणि मी पण तुमचाच आहे ना. वी आर फ्रॉम यू. थोडंसं नाही युअर ॲटिट्यूड वाईट थोडा रुंद करायचा. ते ज्ञानवर्धिनी स्कूल शब्द ऐकला तर त्यावेळेला मला देशातलं एक वन ऑफ द बेस्ट स्कूल आहे, उटीला येते, गुड शेपर्ड स्कूल म्हणून. त्यांचं वाक्य काय नाही का, ऊर्ध्व भव. ऊर्ध्व त्याच्यातला ज्ञानवर्धिनी शब्दाला ऊर्ध्व भव म्हणजे काय की अधिक मोठा हो, अधिक चांगला हो, अधिक विचार करणारा हो. आपण नुसतं संत अभ्यास करतो. त्या असेंब्लीमध्ये मला असं आठवतं तर जर मी एखाद्या मुलाला उठवलं आणि राजू काम सांगितले हाऊ इज युअर जॉग्रफी, एनी प्रॉब्लेम, त्यांना लाज वाटायची. बडे सरांनी आपल्याला अभ्यासाबद्दल प्रश्न विचारला, काहीतरी घोटाळा आहे, विचारायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट मार्क. किती मार्क पाहिजे तुम्हाला?
तुमच्या व्यक्तीला बसलेले सगळे टीचर्स वगैरे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही भांडता, माझ्या मुलाला 98 का पडले, 2 कुठं कमी पडले. अरे व्हॉट इज दिस, कशाला पाहिजे ते मार्क, काय व्हायचं त्या मार्कानं. आय रिमेंबर दॅट वन्स आय वेंट टू नांदेड. संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेतील सर्वांगीण विकासाचे श्रेय मुख्याध्यापिका विद्या आहिरे, तनुजा कुलकर्णी आणि शिक्षक वृंदाला दिले. संबंधात तुम्हा सगळ्यांशी संबोधन करताना एक विलक्षण असा अनुभव मला येतो आहे. कारण त्याचा असं आहे की आज आप्पांचे मित्र सुभाष सर, त्यांना आम्ही बडे सर म्हणतो, असे बडे सर आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आणि दुग्ध शर्करा योग असा आहे की त्यांची कन्या शिवीन सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हे दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जे माइलस्टोन्स आजपर्यंत कायम केलेले आहेत आणि हा खरोखर अभिनव असा योग आहे असं मला वाटतं. कारण की एक शैक्षणिक संस्था, एक शैक्षणिक चळवळ ज्या वेळेला दुसऱ्या एका शैक्षणिक चळवळीबरोबर काम करायला लागते तेव्हा निश्चितपणे आपल्याला असं वाटतं की आपल्याला अपेक्षित असलेलं परिवर्तन जे आहे ते नक्की होणार आहे. आणि हे परिवर्तन कसं आहे, हे परिवर्तन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण आजच्या कार्यक्रमाची थीम जे आहे, विशेषतः मला पालकांना आवर्जून सांगावंसं वाटेल, अँड अभिजात ओडिसी असं नाव दिलं आहे. अँड अभिजात ओडिसी याचा अर्थ असा की शेपिंग फ्युचर माइंड्स विथ आवर रिच हेरिटेज, विथ आवर रूटेड हेरिटेज, वी आर गोइंग टू शेपिंग आवर फ्युचर माइंड्स. आत्तापर्यंतचे जे परफॉर्मन्सेस तुम्ही बघितले ते निश्चितपणे मला असं वाटतं हे निदर्शन करणारे होते. आपण रामाचं नाव घेतलं, दशावतार बघितला, हर हर महादेव केलं, गणेश वंदना केली. आजच्या पिढीतल्या मुलांना हे संस्कार मला असं वाटतं मोबाईलच्या युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये हे पोचणं आणि पोचवणं मला असं वाटतं की ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डेकेर सेंटर शाळा गेल्या 30 वर्षापेक्षा जास्त काळापासून करत आहे. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, विविध माध्यमांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अंजली देवपूरकर, केतकी कुलकर्णी आणि रेखा शुक्ल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.